तर मित्रांनो, मी आज तुम्हाला सांगणार की सिम्पली एक इंडिकेटर वापरून तुम्ही कशा ट्रेड्स आपल्या प्लॅन करू शकता. बिटकॉइनमध्ये असो, इथेरियममध्ये असो या दुसरे कोणत्या पण सेटअपवर असो. तर इथे पहिल्यांदा तुम्हाला इंडिकेटर सेक्शनमध्ये जाऊन सर्च करायचं आहे RSI. RSI सर्च केल्यानंतर जो फर्स्ट ऑप्शन आपल्याला दिसत आहे रिलेटिव्ह स्ट्रेंथ, त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे असे खाली एक इंडिकेटर दिसेल. त्याच्या सेटिंगमध्ये जायचं आहे, असं क्लिक करून इथे क्लिक करायचं आहे आणि याच्या सेटिंगमध्ये जाऊन आपल्याला जे RSI सेकंड आहे, RSI बेस्ड मूव्हिंग एव्हरेज, एमएमएस मूव्हिंग एव्हरेज, याला नाही पाहिजे आपल्याला, हा काढून टाकायचा आणि इथे वरच्या मेन जे फर्स्ट ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून याची जे चार्टची लाईन आहे त्याला अजून डार्क करून घ्यायचा आहे, ओके करायचा आहे. तर इथे बघू शकता तुम्ही मेन जी मधली लाईन होती ती गेली आहे. सिम्पली आता ही मस्त गडद लाईन आपल्याला दिसत आहे. तर इथे ट्रेड कशी प्लॅन करणार, जेव्हा पण जे RSI आहे ते ओव्हरबॉट किंवा इकडे खाली ओव्हरसोल्ड कंडिशनमध्ये जाईल, तिथून ते या 50%च्या लेवलपर्यंत ते येतच. तर नॉर्मली हा फेनॉमेनॉन चलतो मॅक्सिमम टाईम. तर आपल्याला तेव्हा त्या कंडिशनचा वापर करून आपल्याला ट्रेड प्लॅन करायची आहे. तर आपण कसं करणार, तर जेव्हा पण RSI या सिच्युएशनमध्ये जाईल तेव्हा आपल्याला इथे ट्रेड प्लॅन करायची आहे. इथे एंट्री राहील, वर स्टॉप लॉस राहील आणि जोपर्यंत RSI या 50 मार्कवर येत नाही इथे, तोपर्यंत आपल्याला ट्रेड कंप्लीट व्हायची नाही. इथे आपण ट्रेड प्रॉफिट बुक करून टाकणार जेव्हा RSI या 50%च्या मार्कला टच करेल तेव्हा. अजून एक तुम्हाला मी दाखवतो इथे. इथे बघू शकता तुम्ही. इथे परत एकदा RSI वर गेला ओव्हरबॉट कंडिशनमध्ये, तर आपली एंट्री इथे राहील, स्टॉप लॉस वर राहील आणि त्यानंतर ह्याने तर पूर्ण खालीपर्यंत मूव्हमेंट दिली आहे. तर तुम्ही थांबायचं असेल तर थांबू शकता, नाहीतर इथवरच प्रॉफिट बुकिंग करून निघू शकता. जर वन साइडेड पडत असेल तर तुम्ही होल्ड केलं तरी हरकत नाही, कारण की जास्तीत जास्त जितकं प्रॉफिट होईल आपल्याला तितकं चांगलं आहे. त्यानंतर अजून एखादी सिच्युएशन मी तुम्हाला दाखवतो पुढे. तर इथे पाहू शकता तुम्ही. जेव्हा पण इथे ओव्हरबॉट कंडिशनला गेला, तिथून खाली डाउनफॉल चालू झाला, तर इथे आपली एंट्री असेल, वर स्टॉप लॉस आहे आणि जितका पण मूव्ह वन साइडेड पडत आहे तितका आपण कॅप्चर करू शकतो. इथे खूप सारा मूव्ह आपल्याला बघायला भेटला, की खूप सारा इथे सोल्ड झालं होतं. तो इथपर्यंत आपल्याला प्रॉफिट बुक करता आला असता. तर असा वापर करायचा आणि जास्तीत जास्त प्रॉफिट कमवा. जर काही तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. टेलिग्राम चॅनल जॉइन करायचं असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा चॅनलच्या बायो वर जाऊन तुम्ही तिथे पण पाहू शकता, तिथे लिंक दिली आहे. त्याच्यावर मी फ्री कंटेंट टाकत असतो एज्युकेशनल पर्पज ओन्ली. तर जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांसोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओसाठी.